अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार के खिलाफ निष्पक्ष, निर्भीक, निरंतर आवाज उठाने वाला आपका अपना न्यूज चैनल कलम मांगे इंसाफ। यूपीएससी जन आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी राम नरेश यादव यांचे पदग्रहण समारंभ संपन्न। पहिल्याच बैठकीत नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नावर केली सखोल चर्चा। बाबूपेठच्या आरोग्य सेवेला मिळणार नवी दिशा। बाबूपेठ येथील नेताजी चौक नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र यूपीएससी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जन आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी राम नरेश यादव, सभापती झोन क्रमांक 3 तथा नगरसेवक प्रभाग क्रमांक 13 यांनी पदग्रहण केले। यावेळी डॉक्टर्स, नर्स, आशा सेविका व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत सत्कार करण्यात आले। पदग्रहणानंतर अध्यक्ष राम नरेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली जन आरोग्य समितीची पहिली बैठक पार पडली। या बैठकीत बाबूपेठ परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विषयावर सखोल अशी चर्चा करण्यात आली। बैठकीत दवाखान्यातील वैद्यकीय सुविधा, औषधांचा पुरेसा साठा, रुग्णांना वेळेवर उपचार, इमारतीची देखभाल, स्वच्छता, माता बाल आरोग्य लसीकरण मोहीम, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, आरोग्य जनजागृती, आशा सेविकांचे कामकाज, शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्य शिबिरे तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य उपक्रमाबाबत सविस्तर असा आढावा घेण्यात आला। यावेळी अध्यक्ष राम नरेश यादव यांनी बाबूपेठ परिसरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा, औषधे, वेळेवर उपचार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जन आरोग्य समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही देखील या प्रसंगी दिली। सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले। बैठकीत उपस्थित सदस्यांनी विविध अशा सूचना मांडल्या। सर्व विषयावर समाधानकारक चर्चा झाल्यानंतर पुढील महिन्यात पुन्हा आढावा बैठक घेऊन प्रलंबित कामाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला। या कार्यक्रमास डॉक्टर नयना उत्तरवार, वैद्यकीय अधिकारी चंद्रपूर, डॉक्टर शरयू गावंडे, वैद्यकीय अधिकारी यूपीएससी बाबूपेठ, नगरसेविका सोनिया प्रशांत उंदीरवाडे, नगरसेविका लता साव, सेवक राजवीर यादव, शिवलाल इरपाते, पांडुरंग खडसे, बीपीएल लभाने, मारुती धानोरकर, डॉक्टर किशोर भांडेकर, डॉक्टर पंकज मनवर, सौ संगीता जामनिक, सौ सुप्रिया जेनेकर, योगिना बोवाटे, रोहित साव, मनीषा गोरे, गीतांजली ढोले, नवनाथ मगरे, सौ कौशल्या मेश्राम, सौ नीतम नगराडे तसेच सर्व डॉक्टर्स, नर्स, आशा सेविका आणि जन आरोग्य समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी जन आरोग्य समितीच्या कार्याला शुभेच्छा देत बाबूपेठ परिसरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। संपूर्ण बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या प्रभावीपणे सोडविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली हे मात्र विशेष।